आपण पाहिलं राष्ट्र आणि राष्ट्रवाद काय फरक आहे, तर राष्ट्रवाद आपण पाहिलं की ज्याप्रमाणे भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं, आपण काय पाहिलं की 150 ते 250 वर्ष राज्य ब्रिटिशांनी केलं, त्यावेळेस या लोकांमध्ये प्रखर राष्ट्रवाद निर्माण झाला होता, बरोबर आहे. आणि हा जो प्रखर राष्ट्रवाद निर्माण झाल्यामुळे आपण पाहिलं की इंग्रज भारतातून निघून गेले, की जे मुठभर इंग्रज भारतात आले होते आणि या देशावर ज्यांनी राज्य केलं होतं आणि या देशाला गुलामगिरीत ठेवलं होतं, वसाहत निर्माण केली होती आणि इथे ते व्यापार करत होते. सुरुवातीला व्यापारी म्हणून आले होते आणि ते राज्यकर्ते बनले, पण मग त्यावेळेस भारतामध्ये एक राष्ट्रवाद निर्माण झाला आणि या राष्ट्रवादाच्या ज्वाळेमध्ये इंग्रज बेचिराग झाले. इंग्रज लोक सळो पळो करून भारतातून गेले. का बरं? कारण ते राष्ट्रवादाचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सांगतो राष्ट्रवादाचं, की आपण पाहतो की ज्यावेळेस भारत आणि खास करून पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या दोन देशाची क्रिकेट मॅच चालू असते. मग या दोन देशादरम्यान जी एक कोणतीही मॅच खेळवल्या जाते त्यावेळेस आपला प्रखर राष्ट्रवाद निर्माण होते आपल्यामध्ये. कसा राष्ट्रवाद निर्माण होते, की आपण एक न एक बॉल पाहतो, सुरुवातीचे 50 वर, त्यांचे 50 वर, 100 वर आपण त्या टीव्ही समोर असतो बिलकुल. का बरं? कारण तो एक राष्ट्रवाद निर्माण होते आपल्यामध्ये. आपण पाहतो नाही आपला भारत देश, आपला भारत देश जिंकला पाहिजे, असे एक जुनं उदाहरण माझ्या जीवनातलं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी लहान होतो, 7व्या-8व्या वर्गात होतो, त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची एक मॅच होती आणि मला अजूनही आठवते की त्या मॅच मध्ये आपण काही 4-5 बॉल होते आणि 7-8 रन पाहिजे होते. मग नंतर तो एक पुन्हा रन काढला आणि मग 3-4 बॉल आणि 4-5 रन अशा प्रकारे होते आणि 2 बॉल 4 रन असे पाहिजे होते. तर त्यावेळेस 2 बॉल राहिले होते. त्यावेळेस जो बॉल पडत होता त्यावेळेस तो आता बॉल टाकणार, तर लोकांची मानसिकता धगधग वाढली होती, लोकांचा बीपी वाढलेला होता. का बरं? कारण आपला देश जिंकणार की नाही, तिकडं पाकिस्तान आहे. आणि अशा वेळेस त्यावेळेस समोरचा बल्लेबाज होता ऋषिकेश कानेटकर आणि त्याने चौका मारला होता आणि त्यावेळेस विजय संपादन केला होता. त्यानंतर तो कंटिन्यू भारताच्या मॅच मध्ये होता, पण त्यावेळेस त्याचा सत्कार झाला होता. आणि त्यावेळेस जे आपल्याला फील वाटलं होतं ते एक प्रखर राष्ट्रवादाचं एक उदाहरण आहे. आणि मग हाच राष्ट्रवाद आपल्याला पाहायचा आहे आणि या राष्ट्रवादाचे इतरही भाग आपल्याला कालांतराने थोडे पाहायचं आहे. तर बघा की राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आहे. तर राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की मानवाला ती काय करते, एकता निर्माण करते, एकत्र बांधते. राष्ट्रवादामुळे सर्व देश एकत्र येतात, सर्व लोक एकत्र येतात, आपल्याला आपुलकीची भावना निर्माण होते आणि ही एक आपुलकीची भावना निर्माण झाल्यामुळे एक प्रखर राष्ट्रवाद आपल्यामध्ये निर्माण होते. त्यानंतर आपण पाहिलं की राष्ट्रवादामध्ये आपण साम्राज्यवादी धोरण नाहीसे करतो. का बरं? कारण आपल्याला साम्राज्यवाद हा नकोसा पाहिजे आहे. कारण आपण पाहिलं की इंग्रज ज्यावेळेस भारतात आले आणि त्यांनी काय केलं की साम्राज्यवादी धोरण अवलंबलं आणि या साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून बऱ्याचशा राज्यावर त्यांनी काय केलं, अतिक्रमण केलं, आपली पेठ बनवली भारतामध्ये. आणि भारतामध्ये पेठ बनवल्यानंतर बाजारपेठ बनवली आणि आपण पाहिलं की इथून कच्चा माल घ्यायचे आणि आपल्या देशामध्ये ते ट्रान्सफर करायचे आणि तिथे पक्का माल तयार केल्यानंतर तो इथे आणायचे आणि भारतामध्ये तो माल तो विकल्या जायचा आणि आपण त्यांचे गुलाम झालो होतो, आपण ते घेतला होता. त्यानंतर आपण पाहतो की राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देते. आपण पाहिलं की भाषिक वांशिक गटाचे लोक आपल्या देशामध्ये राहतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, पण विविधतेतून एकता निर्माण झालेली आहे ते राष्ट्रवादामुळे. कारण राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की राष्ट्राबद्दल जर आपल्याला कोणी काही म्हटलं तर आपल्याला आपल्या देशाविषयी एक अभिमान निर्माण होतो आणि हाच जो अभिमान निर्माण होतो तोच म्हणजे केवळ राष्ट्रवाद आहे. विद्यार्थी मित्रांनो, की राष्ट्रवाद पाहला आपण, राष्ट्रवाद समजून घेतला आपण, राष्ट्रवाद शिकलो आपण. राष्ट्रवादाच्या माध्यमातून एक आपल्यामध्ये असीमित असा राष्ट्रवाद निर्माण करून आपण या देशाची तनमन धनाने सेवा करू शकतो हे आपल्याला समजलं. मग या राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये सुद्धा आहेत, ते बघूया आपण 3. की पहिला आहे परंपरावादी राष्ट्रवाद. काही देश परंपरावादी राष्ट्रवाद बाळगतात, बरोबर आहे.
हा राष्ट्रवाद एक प्रकारे समाजाला अंतर्मुख करणारा राष्ट्रवाद आहे. म्हणजे कसं, आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये परंपरावादी विचारसरणी आहे. कारण इंग्लंडचा जो काही राजा, जी काही राणी आहे, ते वंश परंपरेने एक राजा झाला, एक राणी झाली की त्यानंतर परंपरेने तो एक कंटिन्यू चालत आलेला प्रकार आहे. आपण पाहिलं की जेव्हापासून आपल्याला समजते त्यावेळेस राणीचा दर्जा, राजाचा दर्जा हा वंश परंपरेने चालत आलेला आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना तो वंश परंपरावाद त्यांना मान्य आहे. आपण म्हणतो ना की वंश परंपरेनुसार प्रत्येकाला पद मिळालं नाही पाहिजे, तर त्याच्या गुण कर्तृत्वानं मिळालं पाहिजे. पण काही देश अजूनही असे आहेत की त्या देशांमध्ये एक अंतर्मुख करणारा एक राष्ट्रवाद आहे. आणि तो राष्ट्रवाद म्हणजे काय आहे? परंपरावादी. परंपरा म्हणजे कायम. आपण म्हणतो ना एखादी परंपरा कायम आहे. जसं बैल सणाला बैलाची पोळ्या केली पाहिजे, नागपंचमीला नागाची पूजा केली पाहिजे. आणि मग ही जी परंपरा आहे, ही परंपरा आपल्यालाही माहीत नसते किती वर्षापासून चालवली आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली ही एक परंपरा असते. तसंच एक परंपरा राष्ट्राची असते. आणि ही राष्ट्राची परंपरा सुद्धा बदललेली नसते. तो त्यांच्यामध्ये निर्माण झालेला एक राष्ट्रवाद असतो. आणि हा जो राष्ट्रवाद ज्यातून प्रसारित होतो आणि तो म्हणजे परंपरावादी राष्ट्रवाद. भारताने सुद्धा राष्ट्रवाद निर्माण केला, पण परंपरावादी राष्ट्रवाद नाही इथे भारतामध्ये. बरोबर आहे. आणि म्हणून हा एक परंपरावादी राष्ट्रवाद. दुसरा आहे प्रसारवादी राष्ट्रवाद. हा म्हणजे एक प्रकारे वसाहतवादी राष्ट्रवाद आहे. काही राष्ट्रे असे राष्ट्र आहेत, ते काही असे जग आहेत की ज्यांना वसाहतवाद मान्य आहे. जसं इंग्लंडला आहे, शेजारीला आपला देश चीन आहे. तो जर दुसऱ्या राज्याला गिळंकृत करण्याचंच धोरण त्याचं चालू असते. बरोबर आहे. भारतात खूप मोठा अफाट देश आहे चीन, पण शेजारील छोटे छोटे देश सुद्धा त्याला असं वाटते आपण गिळंकृत करावं, तो देश आपल्या ताब्यात आला पाहिजे. का बरं? कारण त्यांचा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद एक प्रकारे वसाहतवादी राष्ट्रवाद आहे, आक्रमक राष्ट्रवाद आहे. आणि हा आक्रमक राष्ट्रवाद भारताला अजिबात मान्य नाही. कारण अशा ह्या आक्रमक राष्ट्रवादामुळेच दोन देशांमध्ये भांडणे निर्माण होतात, दोन देशांमध्ये तेढ निर्माण होते. आणि आपली भारताची तुम्हाला माहिती आहे संस्कृती काय आहे की वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती आहे. जग एक सुंदर आहे, जगाला प्रेमाने आपण जिंकू शकतो, हा एक राष्ट्रवाद भारताने निर्माण केला आहे. जगा आणि जगू द्या हा राष्ट्रवाद भारताने मान्य केलेला आहे. म्हणून आपल्याला हा प्रसारवादी राष्ट्रवाद नको आहे. कारण हा विनाशाकडे घेऊन जातो. बरोबर आहे. विनाश करतो माणसाचा हा राष्ट्रवाद. काही वर्ष टिकेल. फ्रान्स पाहला आपण, जर्मनी पाहला आपण, देशाची प्रगती झाली ना देशाची प्रगती. बरोबर आहे. पण तात्पुरती झाली आणि नंतर मग आपण पाहिलं की कायम ते प्रगती पथावर असू शकत नाही. का बरं? कारण त्यांचा जो राष्ट्रवाद आहे, त्यांचा जो धोरण आहे ते कुठंसं चुकीचं आहे असं जगातील जे थोर साहित्यिक होऊन गेले त्यांचं म्हणणं आहे, इतिहासकारांचं म्हणणं आहे, राज्यशास्त्रकार आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यानंतर आहे आपल्याला वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. वसाहतवादाचे चटके आपण फार जवळून पाहिलेला आहे. कारण इंग्लंडने भारतावर जेव्हा राज्य केलं त्यावेळेस त्यांनी भारताला वसाहतीमध्ये गुंतवून ठेवलं. आपण पाहिले अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की भारत त्यांच्यासाठी वसाहतीची पेठ बनली होती. कारण कच्चा माल इथून नेणे, पक्का माल तयार करून आणणे, भारतामध्ये पेठ निर्माण करणे आणि इथे वस्तू विकून भारताला आर्थिकदृष्ट्या कंगाल करणे, हेच एक त्यांचं धोरण होतं. आणि त्यामुळे राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात बघितलं तर हा वसाहतवादी राष्ट्रवाद आपल्याला आवश्यक नाही. आणि म्हणून तिन्ही राष्ट्रवाद आपल्याला मान्य नसून आपल्याला फक्त आपल्या देशाचा जो राष्ट्रवाद आहे, जो भारताने निर्माण केलेला आहे, तोच राष्ट्रवाद आपल्याला बघायचा आहे. इतर देशाचा राष्ट्रवादाशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. फक्त तो राष्ट्रवाद समजून घेणं आवश्यक. ना परंपरावादी
ना वसाहतवादी ना देशविरोधी राष्ट्रवाद कामाचा आहे, तर राष्ट्रवाद तोच कामाचा आहे की जो दोन देशाला मिळवतो, जो दोन देशामध्ये एक प्रकारचं आपुलकीची भावना निर्माण करतो, जो दोन देश एकमेकांवर युद्ध न करता सामोपचाराच्या माध्यमातून मार्ग काढतात, तोच राष्ट्रवाद आपल्याला मान्य आहे आणि आपण इथे हे राष्ट्रवाद पाहिलेला आहे.